आज आपण बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वादिष्ट आणि क्रीमी शेवयाची खीर. तर नमस्कार, मी सोनालीज किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे. त्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके छान हलकं भाजून घेऊया. ड्रायफ्रूटचा रंग थोडा बदलला की ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा. आता त्यात कढईमध्ये शेवया घालून मंद आचेवर भाजून घेऊया. शेवया भाजताना सतत हलवत राहायचं, म्हणजे त्या जळणार नाहीत आणि खीरला छान सुगंध येईल. शेवया हलक्या सोनेरी रंगाच्या झाल्या की त्यामध्ये दूध घालायचं. आता शेवया दुधामध्ये छान शिजून द्यायचा. मध्ये मध्ये हलवत राहायचं, कारण शेवया कढईला खाली लागू शकतात. शेवया मऊ झाल्यावर त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे साखर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर शेवया मऊ झाल्यावर त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे साखर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर थोडी वेलची पावडर घालूया. यामुळे खीरला खूप छान सुगंध आणि चव येते. आता आधीमध्ये भाजून ठेवलेला ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचा आणि छान एकत्र करून घ्यायचं. खीर थोडी घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवायची. गॅस बंद केल्यानंतरही खीर थोडी घट्ट होते, त्यामुळे खूप जास्त आटवायची गरज नाही. आणि बघा, आपली गरमागरम क्रीमी आणि एकदम स्वादिष्ट शेवयाची खीर तयार आहे. तुम्ही ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. आणि